हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कालपासून मान्यच आमचं चालू होतं, मम्मी सँडविच बनव. तर मी आपलं हां चालू होतं. नंतर मला सकाळीच बोलली नाही आज तर बनव सँडविच. म्हटलं ठीक आहे चला. तर सगळ्यांना ब्रेकफास्टमध्ये म्हटलं सँडविच होतं. ते तर ऑलरेडी कांदा टमॅटो कापून झालं होतं, बटाटा उकडून घेतला आणि तोही कापून घेतला. तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो ब्रेड घेऊ शकता. तर मी ऑलरेडी सँडविचला जी चटणी वगैरे लागते ते सगळं ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं. फक्त इथे काकडी वापरली नाही, कारण की वातावरण पण जरा खराब आहे आणि उगीच मुलांना तो त्रास नको, शाळा वगैरे बुडते, त्याच्या हिशोबाने मी फक्त काकडी वापरली नाही. फक्त कांदा टमॅटो बटाटा बाकीचं सगळं वापरलेलं आहे. तर इथे हे पहिले 2 सँडविच आहेत ते मुलांसाठी आहे, त्यामुळे थोडंसं कमी तिखट असणार आहे. तर तिथे बटर लावून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती मी सॉस लावणार आहे. टोमॅटो केचप आपला असतो तो खूप कमीच लावते मी, जास्तही नाही. अगदी नावाला आणि हिरवी चटणी आहे ती अगदी थोडीशी लावून घेणार आहे. आणि टोमॅटो केचपमुळे थोडंसं एक छान टेस्ट पण येते त्यांना खायला, त्याच्यामुळे मग त्यावरती कांदा टोमॅटो सगळं लावून घेणार आहे. आणि त्याच्यावरती मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा आहे. इथे टोमॅटो कांदा टाकल्यानंतर बटाटा टाकला, त्याच्यावरती थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठही टाकायचं, म्हणजे ते चवीला पण छान लागतं. आतमध्ये पण बटाट्याला थोडीशी चव येते. आणि ह्याच्यावरती चीज असतं, त्याचे जे स्लाइस असते हाफ करून टाकले, अख्खं चीज टाकत नाही की दोघांना इतकंही चीज आवडत नाही, ते काढून ठेवतात कधी. सो हाफ चीज आहे ते त्याच्यामध्ये टाकलं. तर हे दोन्ही आम्ही तव्यावरतीच टोस्ट करणार आहे, कारण की म्हणजे जरा पटकन होईल आणि त्यांना नॉर्मल असं लगेच त्यांना समजतं की काहीतरी केलं आहे ना, तर मग तू काय केलं काय ते सगळे डिटेल विचारत राहतात. सो इथे मग तवा घेतला आहे आणि तव्यावरतीच थोडंसं बटर लावलं आहे. आणि आपल्या सँडविचला पण वरच्या ब्रेडला बटर वगैरे लावून घ्यायचं आणि आपण तव्यावरती ठेवणार आहे. तर तवा थोडा गरम होतोपर्यंत म्हटलं चला दुसरं एखादं सँडविच बनवून घेते. तिथे दुसऱ्याही ब्रेडला सेम बटर लावायचं आधी, त्याच्यानंतर हिरवी चटणी लावायची. आपल्या ज्या काही भाज्या आपण वापरणार आहोत, काही वेळेला शिमला मिरची पण वापरतात, पण आम्ही शिमला मिरची वगैरे नाही वापरली आहे. तर शिमला मिरची कांदा टोमॅटो काकडी बटाटा हे सगळं त्याच्यावरती व्यवस्थित लावून ठेवून घ्यायचं. चाट मसाला मीठ वगैरे लावायचं आणि व्यवस्थित चीज हवं असेल तर तुम्ही चीज वगैरे टाकून नंतर ते टोस्ट करून घ्यायचं.